चला लवकर या ग्राउंडच्या बाहेर सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. ओके, थँक्यू आणि वेलकम बॅक. इथे टॉस का बॉक्स मध्ये आपण पाहतोय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इकडे अपमान ठरतोय, ज्याने प्रतियोगितेमध्ये 13 बॉल मध्ये 50 फास्ट सुट्टी त्याच्या नावावरती आले. शान मोहम्मद खानजी, रमजान खान यांच्या काका यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा ट्रॉफी आणि 5000 रुपयाचं हे चेक आपण पाहतोय. आणि ताराजेनिकच्या वतीने हे सुंदर असं टी शर्ट. ताराजेनिक स्पोर्टच्या वतीने प्रत्येक मॅचला इकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. अपमान प्रतियोगितेतली फास्टेस्ट हाफ सेंचुरी, 59 रन, 14 बॉल, विकेटच्या पाठी 2 कॅचेस. आणि पहा ही जे कॅचेस आहेत त्याच्यासाठी देखील 500 रुपये ते पारितोषिक देण्यात येते. वाह अफनान, पहली मैच में मालामाल हो गए यहाँ पर. अफनान जाने नहीं देंगे. पहली मैच, कल का दिन आपके टीम का रहा नहीं, लेकिन आज पहली मैच में बहुत ही बढ़िया बैटिंग की आपने और गुड्डू ने. क्या कहना चाहोगे इस मैन ऑफ द मैच के बारे में और इस प्रतियोगिता के बारे में? एक्चुअली आज सुबह सुबह आया, मुझे पता नहीं था कि मेरे को बैटिंग पे भेजेंगे. वो लोग ने बोला कि जाओ ओपन करो, तो मैं चले गया. बस बैटिंग हो गया, मज़ा आया टीम को. बस ये भाई लोग के लिए था, जब से बैटिंग नहीं हो रही थी, आज हो गई. ओके, ऑल द बेस्ट. ज्यादा टाइम नहीं लूंगा. ओवर टू कॉम बॉक्स मिस्टर मोरे सर. थँक्यू अनिल. विजय 11 संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो आणि फलंदाजी करत असताना सलामीवीर फलंदाज एका बाजूला अज्जू आणि हसनैन. अज्जू स्ट्राईकला असताना त्याच्या बॅटमधून धुवाधार फटके यायला लागलेत. धुवाधार फटके येत असताना हसनैनने पहिल्या बॉलला 4 मारला, त्यानंतर सिंगल घेतला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्याने अज्जूने षटकार लगावला. त्यामुळे 11 धावा. हो, बाकप्रती येत असताना फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, दोघे एकत्रित आले जरूर, पण एकाने टिपला, एकाने धक्का दिला. झेलची चरपणे गडी बाद. मैदानाबाहेर जावं लागणार आहे अज्जूला. गॉन. हॅलो हॅलो. षटकार आला. षटकारानंतर असं वाटलं होतं की धावफलकाचा हा जो ग्राफ आहे तो वरती वरती जाताना दिसेल, पण तसं नाही झालं. ब्रेक थ्रू मिळून दिलाय. चांगलं षटक आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलंय. आसिफ काल जाता जाता शेवटच्या झालेल्या त्या 2 मॅचेस त्या सगळ्यांची नजर फिरवणाऱ्या ठरल्या आणि कावडे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. वेलकम कावडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्रीनगर बिग बॅश चा हा थरार दुसऱ्या दिवसामध्ये आलाय. अनेक संकटावरती मात करत असताना आजच्या दिवसाला सुरुवात झाली. सकाळी जो पाऊस पडला त्या पावसाला बघता कुणालाही वाटलं नव्हतं की या मैदानावरती आज मॅचेस होतील, या स्पर्धेचा शेवट करता येईल, या स्पर्धेच्या मॅचेस खेळल्यानंतर ही स्पर्धा संपन्न होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण अखेरकार अपील 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 पंचांनी उसळी जास्त असल्याचे संकेत दिले आणि या निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 वरती 1 टीम विजय 11. सकाळचा पाऊस आणि पावसानंतर सगळ्यांना आलेली त्या पाण्या काढण्याची ती हौस, त्या हौसेने पाणी बाहेर निघाला. तो पाणी बाहेर निघाल्यानंतर मगाशी विजयबाईंनी सांगितलं की त्या लहानग्यांचं ज्यांनी ज्यांनी सकाळी येऊन या मैदानावरती मेहनत केली, पाणी काढण्याचा प्रयत्न केले, पाणी काढण्यास मदत झाली, त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. कारण तुम्ही जर नसतात तर कदाचित आज हे सामने इथे बघायला मिळाले नसते. त्यामुळे त्या प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट पाणी काढण्यासाठी जी होती ती खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद. 13 वरती 1 दुसरा षटक हाताळण्यासाठी विकास बॉलिंग मार्क वरती येत आहे. ट्रम्प कार्ड बॉलर. कालचा तो पराभव अजूनही नजरेसमोर असावा आणि त्या साऱ्या गोष्टींना बदलवण्याचा प्रयत्न. षटकार
काही प्रमाणात मिडविकेटच्या बाजूने झुकता हा षटकार येताना बघायला मिळाला. 4 विभाग मिळून ही स्पर्धा आपण पाहताय. शास्त्रीनगर, मिठानगर, गावदेवी आणि लक्ष्मीनगर या 4 विभागांतील खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा, एकमेकांमधील स्नेह, बंधुभाव, मित्रत्व वाढवणारी स्पर्धा म्हणजेच शास्त्रीनगर बिग बॅश लीग. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, चेंडू तोपर्यंत अडवलं जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विजयभाई यांच्याकडून चूक झाली आहे आणि चुकीला माफी नसताना 2 धावा चपळाईनं धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 21-1 1.3 चेंडूचा खेळ झाला. शास्त्रीनगर प्रीमियर लीगच्या या पहिल्या वर्षाचं आयोजन इतकं चांगलं आहे आणि या पहिल्या वर्षाच्या आयोजनामध्ये खेळाडूंचा मिळालेला उदंड प्रतिसाद या स्पर्धेला वारंवार आयोजित करावं असं हळूच इनडायरेक्टली सांगून गेलाय. चेंडूचा खेळ अजूनही 3 बाकी आहे दुसऱ्या षटकातला. दानियल सय्यद यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी हसनैनला 500 रुपयाचं बक्षीस आहे. बॉल आतमध्ये आलाय. भाई इसको कहते हैं लक, याला म्हणतात नशीब. 6 धावा लिहितो ना लिहितो त्याच वेळेला बरोबर पेनातली शाई संपावी अशा प्रकारे हा चेंडू बाहेर जातो ना जातो त्याच वेळेला बरोबर झाडाचा अडथळा येऊन चेंडू आतमध्ये थांबावा आणि आतमध्ये फेकला जावा. अजून काही ट्विस्ट आहे का? यस, आमचे पंच हळूहळू बाउंड्री लाईनच्या दिशेने जात आहेत. चेक केलं जाणार आहे बॉल कुठे पडला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. राकेश दीपक 11 विपक्ष हमजा 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येऊन थांबायचंय. ओनली 1 सिंगल. चला आडाबांड खेळण्याचा प्रयत्न यावेळेला नाही चुकणार. चेंडूला जज करत असताना फक्त बघतच राहिले आणि बघत राहत असताना चेंडू सैर सपाटा करत निघून गेला मिडविकेटच्या डोक्यावरून. सीमारेखा पार. षटकार. धावफलकाची धावा 28-28. शेवटचा बॉल बाकी. काय लाजवाब फटका होता. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला हुक पुल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू बरोबर कनेक्ट झाला बॅटला, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि त्यामुळे त्या 6 धावा दिसल्या. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जाऊ दिला फलंदाजाने. आतमध्ये येणारा चेंडू होता आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची धावेची हरकत नाही. आला डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं संपलं. 28-1 टीम विजय 11. लास्ट 9 मिनिट. 4 षटकांची मॅच आहे. 2 षटकं झाल्यात, 28 झाल्यात. 28-1. तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्क वरती येतात मिस्टर अनिकेत. अनिकेतच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला तिसरं षटक हाताळण्यासाठी. डबल ट्रबल सब खतम आहे. खानसाब ओव्हर सुद्धा संपवलेली आहे. आता 4 षटकामध्ये आपली कमाल दाखवायची. फोरामचा वापर करून चेंडूला खेळलाय. चेंडूंचा हवेत स्वतः कर्णधार चेंडू खाली वडा कॅच. सुंदर झेल टिपला गेला विकास कडून. फलंदाज बाद होत असताना हसनैनला मैदानाबाहेर यावं लागते. गॉन.
28 2.1 ओव्हर. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती अनिकेतने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. शिवम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुफियानभाई फिल्डिंग लगावत असताना बघा कालचा एक सामना हा थोडासा जिवारी लागणार होता आणि त्यामुळे आज अशा कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत याची काळजी सुफियानभाई आणि त्यांची संपूर्ण टीम घेते. आणि स्वाभाविक आहे कारण इथे तुम्हाला इथून पुढच्या येणाऱ्या मॅचेस या जिंकणं तुमच्या पॉईंट्स टेबलला तुमच्या बाजूने झुकवण्यासाठी कारणीभूत राहतील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू ऑलराईट रूपाने गेलाय. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मधला क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. प्रत्येक खेळाडू आपला एफर्ट टाकत असताना या मॅचला आपलं कसं बनवता येईल याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ओ एच एच अँड गॉन. मोईन यांना मैदान सोडावं लागते. विकेट आली आहे. अनिकेतच्या षटकामध्ये अजून एक मोठा गडी गारत वाढत्या धावफलकाला रोखण्यासाठी योग्य ती पावलं आणि या शास्त्रीनगर बिग बॅश मध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी घेतलेली विकेट. शानदार विकेट. धावफलकाची धावा 29. 3 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक प्रगतीपथावरती. बघा पुन्हा एकदा त्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी येऊन थांबायचंय. हमजा 11 राकेश दीपक 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस कवास मध्ये येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत आणि तो टॉस करत असताना फक्त निर्णय तुम्हाला सांगायचा आहे. कोणत्याही प्रकारे मॅच थांबणार नाही याची काळजी घ्या. आयोजन कमिटीतील सर्व मेंबर रमजान भाई आणि त्यांची संपूर्ण टीम गेले 2 दिवस ही स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडावी याच्यासाठी आतोनात प्रयत्न करतात. याबाला चेंडू चावेत तिघे जण पण याबाला इनफिल्डचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे गेला. वेल जज केलं आणि आपल्या पोझिशन मध्ये येत असताना सहज टिपलेला हा झेल फलंदाज आकाश बाद. आकाश डक वरती बाद झालाय. शून्यावरती बाद झाल्यानंतर अनिकेत ऑन हॅट्रिक आलाय. अनिकेतने या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट घेतल्या आहेत पण त्या 3 विकेट पेक्षा आता ही हॅट्रिक खूप महत्वाची असणार आहे कारण मेडनवर टाकणं विकेट हॅट्रिक घेणं यासारख्या उपलब्धी आपल्या होल करिअरमध्ये मिळावा त्यासाठी गोलंदाज खूप मोठी मेहनत करत असतो. सातत्याने सराव करत असतो. आज तो योग जुळून आलाय. 3 विकेट तर आल्यात पण लगातार 3 विकेटची प्रतीक्षा करत असताना अनिकेत शेवटचे 2 बॉल या षटकामधील बाकी आहेत. 29 वरती 4. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बाहेरून आतमध्ये येत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वाईड लाईनला टार्गेट केलं. डॉट बॉल आला. शेवटचा बॉल बाकी आहे. सुफियान भाईच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद असणार आहे कारण आता संघ एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. शेवटचं आणि अंतिम षटक कोणाला द्यायचं कोण येणार त्या षटकासाठी शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू उंचाव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तो बनलाय दर्शनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. SN BBL षटकार. चला शेवटचं षटक लवकर लवकर. 35 वरती 4. सुफियान स्वतः गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. चला लास्ट 4 मिनट्स. सुफियान भाई जल्द से जल्द बॉलिंग पर आए. बॅट्समॅन जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत.
35 वरती धावफलक. याच्या अगोदर झालेली मॅच खेळपट्टीने काय आपलं रूप बदललंय का बघा. असं वाटलं होतं की एवढा पाऊस पडला म्हटल्यानंतर खेळपट्टीमध्ये तो दमटपणा असेल, ते मॉइश्चर बघायला मिळेल किंवा तो पाण्याचा प्रभाव त्या खेळपट्टीवरती असेल, पण तसं काही नाही झालं. रमजान भाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत विकेटला कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारचे खरोश येऊ दिलेले नाहीये. ओ समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड वाईड लॉंगाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. सडक पे कडक सिक्सर. अशा प्रकारच्या फटक्यांनी मन प्रसन्न होतं. पुढचा फटका खेळण्यासाठी खूप मोठा आत्मविश्वास मिळतो. 42 वरती 4 सुफियान समोर पुन्हा एकदा, पण यावेळेला बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. एका धावेसाठी सिंगल येते. अजूनही 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघतोय आणि पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये मनामध्ये किती धाबा आहेत. मगाची मॅच 5 षटकांची झाली आणि त्या 5 षटकांच्या सामन्यामध्ये 100 पार धाबा झाल्या. काल 6 षटकांच्या सामन्यामध्ये 124चा हायएस्ट बघितला. पण सर्वात चांगली बाब काय तर शेवटचा सामना हा 100+ असताना सुद्धा यशस्वी पाठलाग झाला. हे कालच्या दिवसाचे काही हायलाइट्स होत्या. काल एक सामना 12 चेंडू 42 धावांची गरज असताना सुद्धा फिनिश झालाय. काल असा सामना ज्या सामन्यामध्ये खानसाब ओव्हर हिट झाली नव्हती तरी सुद्धा सामना जिंकता आलाय. नवनवीन चेहरे मिळालेत. हुक काढण्याचा प्रयत्न, चेंडू चावे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्यानं टिपला झेल. फलंदाज विशाल बाद. कुणालाही वाटलं नव्हतं की 7व्या नंबरवरती येऊन फर्दीने अशा प्रकारचे काही कमाल करेल, आणि फर्दीने असं काय करून दाखवलं की सगळ्यांनी त्याच्या खेळाची दखल घ्यावी, त्यासाठी त्याने भाग पडले. चला नवीन फलंदाज समीर. क्या समीर बनाएंगे अमीर. त्याने काल एका हाताने कॅच पकडली आहे, पण आता आज त्याला अमीर बनवणं गरजेचं आहे संघाला. ही संघाची गरज आहे. 3 चेंडू त्याच्यामध्ये किमान 2 मोठे फटके विचार करत असणार आहे विजयबाईंची टीम. पण दुसऱ्या बाजूला ऋषी 11 हे काय विचार करत असणार. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारे मोठा फटका न यावा, विकेट यावी, डॉट यावा, आली तर सिंगल यावी, त्यापेक्षा जास्त नको, अशा मानसिकतेनं ते सुद्धा खेळण्याचा प्रयत्न करणार आहेत. फलंदाज तयार. बॉलिंग मार्फत सुफियान. नेक्स्ट बॉल. हो शरद अवैध घेणारा चेंडू यष्टरक्षक चेंडूवरती येत आहे, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट होतीये. बघा आता संघमालक ऋषी सुद्धा आलेले आहेत आपल्या संघाला तो लक देण्यासाठी. लास्ट 2 बॉल, शेवटचा बॉल बाकी आहे. 44 वरती 5. आतापर्यंत 11-12च्या सरासरीने धाव बनवण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या चेंडूवरती हरकत, बघूयात काय घडते. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, पण बॅटवरती चेंडू हावी झाला, नाही टाइम करू शकलेत. एक धाव कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न, रनआउटची सुवर्ण संधी, संधीचा लाभ, लाभार्थी विकेट किपर. फलंदाज बाद. 45 धावा झालेत. 46 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय तेरिशीलन संघासमोर विजयलन संघाच्या वतीनं. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत, लगेच टॉस करून घ्यायचं आहे. बोथ कॅप्टन प्लीज. अनिल चला चला लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा.
दोन फलंदाज धावत धावत येऊन आपण तयारी करायची आहे. सगळ्या संघांसाठी जोक सपाट. बस फक्त एक अप्रोच ठेवा धावत येण्याचा. मॅच संपली की लक्षात ठेवा, ज्यांना पहिल्या बॅटिंगला जायचंय त्यांनी त्वरित मैदानाबाहेर जायचंय. आपली बॅट, पॅड, ग्लोव्ज, हेल्मेट जे काय घालायचं ते घालून तयार राहायचंय आणि लगेच फिल्डिंग सजवायच्या अगोदर मैदानात दाखल व्हा. विथिन 1 or 2 मिनिट्स मध्ये तुमची फिल्डिंग लागली पाहिजे. दोन फलंदाज आले पाहिजेत. सामन्याला सुरुवात झाली पाहिजे. कारण एकच आहे, मॅचेस उशिराने स्टार्ट झाल्यात. आज आपल्याला या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्रीनगर बिग बॅश लीगचा अंतिम सामना उजेडामध्ये खेळवायचा आहे आणि किमान 4 षटकांचा खेळवायचा आहे. किमान 4 षटकं. वेळ असेल तर त्याच्यापेक्षा जास्तसाठी सुद्धा जाऊ. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलला जागा नाहीये. रमजान अनिल या गावडे साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस केले जाईल. वेलकम बॅक. टॉस का बॉक्स मध्ये आपल्या पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. पुढील सामना असेल एका बाजूला आपण पाहतोय राकेश दीपक 11 आणि हमजा 11. आदरणीय सन्माननीय गावडेजी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केले जाईल. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर वृक्षारोपणचाही देखील कार्यक्रम पार पाडलाय. 2 झाडे ते लावण्यात आलेली आहे. झाडे लावा, झाडे वाढवा, झाडे जगवा. क्या बात आहे. सगळे आपण पाहिलं तर परिस्थिती थोडीशी वेगळी होती मैदानाची. गावडे साहेब कोण बोलेल? हमजा 11 अँड हेड सिटीज शिवा निर्णय काय राहील, जास्त हे नाही घेणार. ओके, राकेशदीप वन द टॉस आणि फिल्डिंगचा इथे निर्णय घेतला. 4 षटकाचे सामने खेळवले जातील याची आपण नोंद घेऊया. पाहत राहा, कुठेही जाऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्रीनगर बिग बॅच सीझन 1. ओ टू कॉम्बॉक्स मिस्टर मोरे सर. चला लगेच सामन्याला सुरुवात होईल. चालू करा. बॉल आहे ना. चला, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक 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 स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्रीनगर बिग बॅश पर्व पहिल्या पर्वामधील डे 2 दिवस दुसरी मॅच, ज्याच्यामध्ये 4 षटक आणि 4 षटकामध्ये 46 धावांचा पाठलाग करायचा. इनसाइड आउट चेंडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षकाने सर्कलमध्ये चेंडूला अडवलं. फेकी केली तोपर्यंत एकच धाव. अगर इरादे होंगे नेक तो बनेगा एक. अगर इरादों में नेकी नहीं रही तो शायद वो एक का भी वांदा होगा. सिंगल आली आहे. सिंगल आहे धावपलकावरती. त्या शून्याला फोडत असताना एक आलाय. आता इथून पुढे ही धावगती कशी राहणार, येणाऱ्या 5 चेंडूसाठी काय मनामध्ये प्लॅन असणार, काय स्ट्रॅटेजी आखून 2 फलंदाज मैदानात आलेत. सुफियान याने टायमर ऑन आहे. 20 मिनिट फॉर इच इनिंग. विकास शफलन करण्याचा प्रयत्न. उजव्या इष्टीच्या जास्त बाहेरचा चेंडू, डॉट बॉल आलाय. विशालची महारत कुठे आहे? विशालची महारत स्क्वेअर लेग, मिड विकेट इथे मोठमोठे फटके मारण्यासाठी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स, 1 टप्पा, सीमारेखा पार, चौकार. अनिल (46) 46 रन बनाने, 46 रनों का पीछा करना. और 46 रनों का पीछा करते समय
पहले 2-3 गेंदों का अगर खेल हम देखें तो 5 रन आ चुके हैं। क्या ये स्टार्ट सही है? 3 गेंदों में 5 रन, क्या ये स्टार्ट सही है या गलत? ये आने वाला समय बताने वाला है, लेकिन टाइम लिया जा रहा है। टाइम की कोई कीमत नहीं होती। टाइम की कीमत एक टाइम पे इतनी ऊंची जाती है कि हम उधर तक जा नहीं सकते, और कभी कभार उस टाइम की कीमत इतनी नीचे आ जाती है कि हम उसको आसानी से पा सकते, समझ सकते। इस समय कुछ इस तरह का माहौल है कि ये बल्लेबाजी करने वाली टीम इस मैच को जितने में पॉजिटिव इंटेंट दिखा रही है। इनसाइड आउट खेलने का प्रयास, गेंद फुल टॉस थी और सामने वाले और भेजने का प्रयास था। गेंद जाते हुए कवर सीमा रेखा के ऊपर से 6 रनों के लिए यह आता हुआ विकास के बल्ले से शानदार छक्का। 12 रन बन चुके भाई। अगर 46 करने हैं तो 12, 13, 14, 15 एक ओवर में बनाने होंगे। इस तरह के रन अगर स्कोरबोर्ड के ऊपर लगेंगे तो ही मैच जीत सकते हो। विकास के लिए गेंद सामने ली और ऑन दिया, डाउन द ग्राउंड, गेंद को भेज दिया है सीधे सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए यह आता हुआ विकास के बल्ले से बहुत ही लंबा छक्का। न आव देखते हैं न ताव देखते हैं, बस अपने टीम की जरूरत देखते हैं, और वो जरूरतमंद बैटिंग। पैर की गेंद उसको ऑन साइड की तरफ खेलना चाह रहे थे, लेकिन खिलाड़ी टीम में तैनात, जब तक वो फील करते तब तक 1 रन कंप्लीट। इस शॉट को देखिए जरा किस तरह से खेला था। फुल ऑन लेंथ की गेंद थी और फुल ऑन लेंथ की गेंद पर लेग फ्लिक करने का प्रयास था, लेकिन गेंद बहुत जल्द आई जड़ में, उसको खाली दिशा दिखाते हुए भेजा था मिड विकेट की तरफ। पहले ओवर का खेल खत्म। पहले ओवर की समाप्ति के बाद 19 रन बिना कोई विकेट गंवाए बल्लेबाजी करने वाली टीम ऋषि 11 ने टॉस जीता था और उन्होंने कहा था हम गेंदबाजी करेंगे, गेंदबाजी के साथ साथ फील्डिंग भी करेंगे, और फील्डिंग करते वक्त सामने वाली टीम को कम से कम रन तक रोकने का प्रयास करेंगे, और उसमें सफलता भी हासिल हुई। आखिरकार 4 ओवर का खेल खत्म हो गया होने तक 46 का लक्ष्य रखा था। 19-19, 1 पर 9, 19, 19, चौथा लैंग्वेज नहीं आता है। देखिए फील्डिंग करने वाली टीम, आपके लिए टाइमर ऑन है। ऑलरेडी हमने 1 ओवर के लिए 5 मिनट दिए हुए हैं। 5 मिनट के अंदर कोई भी ओवर किसी भी हालत में कंप्लीट करना है, और वो होता भी है। कभी कभार कोई ओवर को 3 मिनट लगते हैं, कोई 2.5 मिनट में भी खत्म होता है। देखिए ये हमारा कमेंट्री बॉक्स, जहां पर हमारे प्रोलिंग की पूरी टीम लाइव टेलीकास्ट करती हुई। थैंक यू सो मच प्रोलिंग, विपुल भाई पंडुलकर, जिनका ये यूट्यूब चैनल है, उसके द्वारा ये टूर्नामेंट प्रसारित किया जा रहा है यूट्यूब पर। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्री नगर बिग बैश। आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, क्या ये होगा कैच? यस, कैच को बना लिया है, और साथ ही साथ विकेट आता हुआ विकास का, बड़ी विकेट का पतन, गॉन। कल क्या किया, कल कैसे खेले, कल क्या गलतियां हुई, क्या कल अच्छा किया, इससे बेहतर है कि आज हम क्या कर सकते हैं उसके बारे में सोचना। कल किसी ने 100 रन भी चेस किए, कल किसी ने 2 ओवर में 40 रन भी बनाए, कल किसी ने यस कल किसी ने खान साहब ओवर को भी हिट किया, किसी ने नहीं किया, लेकिन ये सारी चीजों के बावजूद प्रोलिंग स्पोर्ट्स फॉर लाइव स्ट्रीमिंग, कॉन्टेक्ट टू विपुल पंडुलकर, एक ऐसा चैनल विपुल पंडुलकर। अगर आपको कोई टूर्नामेंट टेलीकास्ट करनी हो यूट्यूब के द्वारा तो आप डायरेक्टली कॉल कर सकते हो हमारे विपुल भाई को। नंबर है 9320907527। अगर किसी ने अभी तक इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया रहेगा तो सब्सक्राइब कीजिएगा, बेल आइकॉन पर क्लिक करना न भूलिएगा, क्योंकि जब भी ये टूर्नामेंट कवर करेंगे ये यूट्यूब चैनल, उस समय आपको उस टूर्नामेंट का नोटिफिकेशन
आ सकता है सामने वाली ओर, ख्याल लगा है, कड़क बेधड़क सिक्सर, जोर का झटका, जोर से लगा। वेरी फर्स्ट बॉल पे 6 रन। वेरी फर्स्ट बॉल उनके लिए था, बल्लेबाज के लिए, क्योंकि वो पहली बार आए थे। देखिए पहली बॉल के ऊपर आके छक्का लगाना, इसका मतलब गेंदबाज को प्रेशर में लाना। ऑन साइड की तरफ खेलना चाह रहे थे, दूर से लपेट लिया गेंद को, पिछला पैर को मोड़ा और साथ ही साथ छक्के के साथ गेंदबाजी करने वाले टीम का दिल तोड़ा। 6 रन। शानदार बल्लेबाजी का नजारा पेश करती हुई टीम के पहले अनिकेत, इसके बाद हमारे शिवा भाई का मैच है। शिवा भाई जो कुछ कल हुआ उसको बोलने की कोशिश जरूर करेंगे। उन्होंने तो अच्छा ओवर डाला था, लेकिन आखिरी के 2 ओवर में जो कुछ हुआ वो सबने देखा, सबका दिल भी जीत लिया। रिजल्ट किसके पक्ष में गया वो अलग बात, लेकिन बहुत मजा आया था उस टूर्नामेंट में, उस मैच में, माफ कीजिएगा। ये वही अनिकेत है जिसने पहले इनिंग में 3 विकेट चटकाए थे। हैट्रिक का भी मौका था उनको और 7 रन खाली खर्च किए। अभी जितने खर्च नहीं किए उससे ज्यादा, डबल से ट्रिपल रन वसूलते हुए 31 पर 1। 15 गेंदे, 15 की जरूरत, दूर से लपेटा है। ओहो क्या शॉट है, लगातार तीसरा छक्का। भाई अनिकेत भाई आज सुबह नाश्ते में क्या खा के आए ये भी देखना होगा। अगर अनिल भाई पूछने का मौका मिलेगा तो जरूर पूछना कि नाश्ते में क्या खाया था। कल भी ऐसा ही था, आज भी ऐसा ही। इसका मतलब दोनों दिन सेम नाश्ता किया है। लगातार 3 छक्के, पूरे मैच की हवा निकाल दी है इस बल्लेबाज ने। शिवम के सामने छक्कों की बरसात। यह है शास्त्री नगर बिग बैश। 37 रन बन चुके। चलिए जल्द से जल्द फील्ड सजाए। आज हर किसी को यह आवाज सुनाई देगी। 14 गेंदे और 9 रनों की जरूरत। हमारे स्क्रीन पर दिखाया जा रहा है प्रोलिंग द्वारा कितने रनों की जरूरत है, कितने गेंद बाकी, अलग अलग स्टैट्स। जिस तरह से यह मैच घट रहा है उसी तरह से हमारे स्कोरर भी हमें अपडेट दे रहे हैं। ओ ये रन लेने का प्रयास, हाना हाना नाना हा हा। भाई कहना क्या चाह रहे हो? कुछ नहीं, 2 रन या 1 रन, वाइड +1, 2 रन मिलेंगे। पहली बार नॉन स्ट्राइकर ने कहा कि सुफियान भाई ने कहा कि मैं स्ट्राइक लूंगा, आप दौड़िए। वो बोलेंगे नहीं 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 नहीं। फिर एक बार फिर से उनका भी मन हुआ दौड़ने का, फिर सुफियान भाई बोले अरे रुकते थोड़ी देर। फिर सुफियान भाई ने वापस ट्राई किया। फिर आखिर में हमारे अनिकेत भाई बोले भाई जो भी हो जाए देखा जाएगा, मैं तो दौड़ने वाला हूं। स्ट्राइक रोटेट होता हुआ शिवम की गेंद अंदर आने वाली गेंद नहीं परख पाए, नहीं समझ पाए। हुक करने का प्रयास, असफलता हाथ में आई। आखिरी गेंद का आना शेष। 13 गेंदे और 7 रनों की जरूरत। अगर यह मैच आने वाले 2-3 गेंदों में खत्म होता है तो थैंक्स कहना मैं नहीं भूलूंगा बैटिंग करने वाली टीम को। अंदर आने वाली गेंद, डिक्लेयर जोन में जाता हुआ ये बॉल और अंपायर ने करा दिया उसको 1 रन। पहले 2 ओवर का खेल खत्म और पहली 2 ओवर की समाप्ति के बाद 40 रन 1 विकेट के नुकसान पर। 12 गेंदों का खेलाना शेष है और 6 रनों की जरूरत। दोस्तों आप देख रहे हो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्री नगर बिग बैश सीजन 1, एक ऐसी प्रतियोगिता जिस प्रतियोगिता ने 4 इलाके एक साथ लाए हैं। 4 इलाके मतलब शास्त्री नगर, लक्ष्मी नगर, मीठा नगर और गावदेवी। इन 4 इलाके में से जितने भी खिलाड़ी है इस प्रतियोगिता को खेलने के लिए
बहुत ही उत्सुक थे और कल से जो ये टूर्नामेंट घट रहा है इसमें पूरे सकारात्मक सोच के साथ ओ क्या जबरदस्त स्ट्रोक है अनिकेत से बल्ले से आता हुआ एक और लंबा हिट मैच विनिंग स्ट्रोक 6 रन विजय भाई जल्लोष मनाते हुए मानो की फाइनल जीती हो। विकास भाई कमर संभाल लेना उठाते समय। अनिकेत बहुत लंबे है तो शायद कमर में चमक भर सकती है। मैन ऑफ द मैच प्लेयर ऑफ द मैच मिस्टर अनिकेत जिन्होंने लिए 3 विकेट रन खर्च किए थे 7 और बल्ले से बनाए 24 रन ऑल राउंड परफॉर्मेंस। और 24 रन कितने गेंदों में बनाए? खाली 4 बॉल नहीं ज्यादा हो सकते। 4 गेंदे 24 3 विकेट। एक मैच खेलते समय आपको और क्या चाहिए? सेलिब्रेशन देखिएगा हमारे विजय भाई कितने खुश थे। विजय भाई से ज्यादा विकास, और विकास ने अनिकेत को उठाया क्योंकि डिजर्व करते थे ये सेलिब्रेशन अनिकेत और उनकी टीम। चलिए 46 रन का चेस देखने को मिला है। इसके बाद होने वाला मुकाबला बहुत ही बड़ा मुकाबला हो सकता है दोनों टीमों के लिए। एक तरफ होगी हमारी राकेश दीपक 11 की टीम और दूसरी तरफ हमजा 11। ऐसी दोनों टीमें जो इस मैच को जीतना चाहेंगे और मैच को जीत